महाविकास आघाडी, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आमच्या सोबतीनं गेले 4.5-5 वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्ती माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो गोरखधंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही, आम्हाला करामध्ये माफी हवी आहे, त्या मागणीसाठी उद्या 10:30 वाजता आश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनाळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती माफीच्या नावाखाली व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे, तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे, जी 2017च्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीरनाम्यात जाहीर केलेली होती, जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2017 साली होती। महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या 2017च्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच, पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत 10% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 25% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 50% व्याज भरा सांगते आणि त्यानंतर 75% व्याज भरा सांगते। म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की 5 वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ, करवाढ लावणार नाही, आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर 10% पासून ते 75% पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून 20/40च्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं, हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे। या विरोधात हा मोर्चा आश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईनाळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये ठेवलेला आहे। गेल्या 8 दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, सर्व सामाजिक संघटनांचे नेते, त्याच सोबतीनं आमच्या सोबत असणारे
बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय। तर ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी, आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे। आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो। आणि लोक 2-3 हजार लोक ओलीचिंब झाली, त्याच्यानंतर यांना उपरती झाली, मग सांगितलं तुम्ही बसाला खाली सतरंजा टाकू शकता, तुम्ही सावलीला मांडव करू शकता। तर हे जे लोकांना आम्ही आणलं होतं त्या लोकांची आम्ही बांधील आहोत। त्याच्यामुळे शास्ती हा विषयच नाही, तर करामध्ये कर रचनेमध्ये सवलत, आणि तेही जाहीरनाम्यात जसं जाहीर केलं तर त्या पद्धतीनं सुरुवातीची 5 वर्ष आम्हाला सवलत देऊन नंतर काय असेल ते पुढे बोला, हे धोरण आम्ही त्याच्यात ठेवणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या सूचनेनुसार 31 मार्च पर्यंत मुदत द्या किंवा 100% करा, हे खोटांड आहे। हे कर तर वसूल करतायत, पुन्हा व्याजही वसूल करतायत। जी आकडेवारी या ठिकाणी सकाळमध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये तब्बल 60 कोटी रुपयाची शास्ती माफ झाली म्हणून हे सांगतायत। जेव्हा 60 कोटी माफ झाली सांगतायत तेव्हा तुम्ही कर किती वसूल केला हा आकडा करा। जी लोक घाबरलीत, कदाचित ही शेवटची संधी आहे ही हुकू नये म्हणून ज्यांनी भरलं, अगतिकपणानं भरलं, कुणीही ज्याला सुमोटो किंवा स्वेच्छेनं भरणं म्हणतात ते हे नाहीये, हा जबरदस्तीचा सौदा आहे। पनवेल महानगरपालिकेनं त्यांच्या नागरिकांवर केलेला हा करवसुलीसाठीचा बलात्कार आहे। त्याच्यामुळे ही शास्तीत व्याजात सूट वगैरे मिळालेली नाही आहे, जबरदस्तीनं व्याजासहित कर वसूल केलेला आहे, जो पनवेलकरांना मान्य नाही। आता शेवटी माणूस सगळे काही विरोधात नसतात, अनेक जण घाबरे असतात, अनेकांच्या दुकानांना शील लावलेले होते, कुणाच्या कंपन्यांना शील लावायला गेलेले होते, त्याच्यातून ती वसुली झालेली आहे। पण आमचं मागणं एकच आहे, कर रचनेमध्ये फेरबदल करून नागरिकांना करात दिलासा द्या, शास्ती नव्हे। तो फक्त करासाठी उचलला गेलेला आहे। तर आपण सगळ्या प्रकारे गावागावात खेड्याखेड्यात जे काय आहे नगरपालिकेमध्ये ते अहवाल घेतलेत का? कारण काही ठिकाणी कर वेगळे लागलेले आहेत, घरांना बंगलोजला वेगळे लागले, प्लॉट्सला वेगळे लागले। जसं सोसायटीमध्ये बघाल तर आहे तेच कर आहेत, नवीन कर नाही, तुम्ही त्याचा अहवाल घेतला का? दुसरी गोष्ट, काही ग्रामस्थ ठिकाणी जे गाव आता आहेत किंवा काही आमच्या कोडी गाव आहे, टक्का गाव आहे, अशी गाव आहेत तिथे मालकच्या ऐवजी धारक लागले गेलेले, तेही चुकीचं आहे। तर त्यांनी त्याची काही अजून पडताळणी यांची झाली नाही, तेही कर त्यांनी सातत्याने मोजून लावले। तर ते मोजणी कशी झाली, अर्धीच केलेली आहे, ज्यांना कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता ते चुकीच्या पद्धतीने झाले, ते कर वेगळे लागले। तर त्याची तुम्ही कोणी अहवाल घेऊन ह्याच्यावरती बोलताय की नुसतं अरे खासदारला एक वेगळं आहे, कर वेगळा आहे, तो खासदारला वेगळा आहे, आणि इकडे वेगळा आहे, सोसायटीत वेगळा आहे, त्याचा आपण अहवाल घेतलात का? सगळ्या पद्धतीची डिटेल माहिती आम्ही घेतली आणि या विषयावर वारंवार आम्ही रस्त्यावर आलो, महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना, अधिकाऱ्यांना भेटलो। मी स्वतः विधान परिषदेमध्ये 4-5 वेळा विषय छेडला। त्याच्यानंतर आमचे काही सहकारी मगाशी कलावत साहेबांनी सांगितलं हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टानं डिनायल केल्यानंतर सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो। त्याच्यामुळे या सगळ्या विषयांचा अभ्यास झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गोलमाल विषय आहे। कर जे लावलेले आहेत ते कमी वगैरे कुठंच लागलेले नाही। काही लोकांचा समज आहे की पनवेल नगरपालिका जुनी होती त्या हद्दीमध्ये कमी लागले, पण त्या ठिकाणी खांदा ग्रामस्थांचा आक्रोश आम्ही बघितला। निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ते
प्रश्न मांडत होते आणि तिपटीहून जास्त कर त्यांना लागलेला आहे. त्याच्यामुळे कर कमी कुठंच लागलेला नाहीये, साऱ्या ठिकाणी जास्तीच आहे. आपली मागणी होती की कराच्या रचनेमध्ये फेरबदल करून नागरिकांना दिलासा. ह्यांनी मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे 40x20 बॅनर, मला वाटतं 100-150 बॅनर्स लागले असतात महापालिका क्षेत्रात. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, रामदास शेवाळे आणि आणखी साऱ्या मंडळींनी जिथं तिथं स्थानिकांनी लावले. पण हे करताना आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा विषय आहे. जनतेची मागणी आहे की आम्हाला करामध्ये दिलासा द्या. करात दिलासा राहिला बाजूला, हे सांगतायत जे की यांनी 5 वर्षापूर्वी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं 5 वर्ष करवाढ होणार नाही, दिलासा देणार. त्याऐवजी 10% व्याजासहित कर भरा सांगतायत, कमीत कमी 10%. त्याच्यानंतर 25% व्याज, नंतर 50% व्याज, नंतर 75% व्याजासहित कर भरा सांगतायत. म्हणजे जाहीरनाम्यामध्ये सांगायचं की आम्ही 5 वर्ष कर जनतेला लावणार नाही, वाढवणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला वसूल करताना मात्र व्याजासहित संपूर्ण कर वसूल करायचा. अशी अतिशय लोकविरोधी भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या विरोधात लोकांना जागृत करून या विषयाला वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर 200-250 कोटींचा एलबीटी माफ केला जातो, मात्र सामान्य नागरिकांना कोणताही दिला जात नाही, ही दुर्दैवी भूमिका आहे. आपण जर बघितलं तर स्टील मार्केटच्या व्यापाऱ्यांना, ज्यातले बहुतांश व्यापारी हे, मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, ज्यातले बहुतांश व्यापारी हे पनवेल महानगर क्षेत्रातले रहिवासी देखील नाहीत. केवळ ते राजपुरोहित आमदार भाजपचे यांच्या जवळचे आहेत म्हणून राजपुरोहितांनी प्रेशर आणलं, मंत्रालयातून सूत्र हलवली आणि त्या मागणीला या ठिकाणच्या पनवेलकरांच्या मतावर आमदार म्हणारे सत्तेत बसणाऱ्या मंडळींनी मम म्हटलं आणि 268 कोटीची एलबीटी स्टील मार्केटला माफ केली. काही अंशांना तळोजा MIDCतल्या दीपक फर्टिलायझर आणि नक्की आकडा माझ्या लक्षात नाहीये, त्या कंपन्यांना देखील माफ केली. मग ज्यांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं, ज्यांनी महानगरपालिकेची सत्ता दिली, त्यांच्यावर कराचा बडगा, आणि जे कुठेतरी मुंबईचे व्यापारी आहेत, मुंबईचा व्यापारी या ठिकाणी आला, त्यांना शासनानं सुविधा दिल्या, स्टील मार्केट शासनाला मुंबईच्या बाहेर काढायचा होता, इथपर्यंत विषय ठीक आहे. पण इकडं आल्यानंतर आमच्या पाठीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या उकटी टाकायच्या आणि त्यांना रेड कार्पेट टाकायचा, हा धंदा काही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य नाहीये. त्याच्यामुळे आपण ह्या बाबतीत जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे आणि पनवेलकरांचा विश्वासघात करत हे निर्णय प्रशांत ठाकूर यांनी घेतलेले आहेत. आमच्या पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे त्या विरोधात हायकोर्टामध्ये आहेत आणि निश्चितपणानं तो निर्णय हायकोर्ट रद्दबातल ठरविल असा मला विश्वास आहे. साहेब, विमानतळाचे त्यांनी बदल देखील लावलेले आहे. मगाशी या साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या पत्राची देखील दखल घेतली जात नसेल तर महाविकास आघाडीची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की नुसती आंदोलन मोर्चा काढून पनवेलकरांना दिलासा मिळणार नाही, त्यांच्या पूर्ण प्रकारे ब्रेन वॉश करून बऱ्याच जणांनी हा मालमत्ता कर किंवा जी शास्ती माफ टॅक्स भरलेला देखील बऱ्यापैकी आहे. नेमकी भूमिका काय असणार आहे? आक्रमक पवित्रा जर घेतला किंवा असं काही आंदोलन किंवा एक निषेध करता आला तर हा कसं, आणि भूमिपत्र म्हणून आपण सगळे कसं बघताय की या दिवापटाच्या नावाकडे आज एवढा नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी आले होते, कोणत्या प्रकारचा भर आणि सुदाम पाटील साहेबांनी पण याबाबत प्रतिक्रिया आम्हाला दिली होती. तसं या सगळ्या हे 2 विषय जिव्हाळ्याचे पनवेलकरांचे आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्राने नवीन मनसेचे योगेश हे देखील बसले, त्यांच्या मुद्दाम नाव घेतो कारण की करकट्ट्याचे आंदोलन लोक करतात, पण शास्ती माफी किंवा महापालिका जे जिव्हाळ्याचे विषय त्यासाठी देखील आक्रमक भूमिका आपण जर सगळ्यांनी घेतला तर कुठेतरी हा प्रश्न शासन दरम्यान त्याची कुठेतरी चर्चा तरी व्हावी ही मागणी आहे. आपण आजची परिषद, पत्रकार परिषद ही एक्सक्लुझिव्हली जे आंदोलन छेडलंय त्या संदर्भात घेतली, पण आपण जो विषय काढला
तो साऱ्याच पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं हे केवळ भूमिपुत्रांचं मागणं नाहीये. ते भूमिपुत्रांचं तर आग्रही मागणं आहेच, पण त्यासोबत या पनवेल परिसरामध्ये राहणाऱ्या, ठाणे परिसरात राहणाऱ्या, अगदी पालघर परिसरामध्ये राहणाऱ्या, मुंबई मधल्या ही जे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत अशा साऱ्यांचंच म्हणणं आहे की या विमानतळाला माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. पण ह्या लोकांच्या कहनी और कथनी में खूप फरक आहे याचे आपल्याला दाखले वारंवार मिळत आहेत. आपण बघितलं असेल की डंका वाजवतात की आम्ही त्यासाठी मोर्चे काढतो, आंदोलन करतो. खरं तर उद्धव ठाकरे साहेब सत्तेत असताना कोविडला सारे प्रोटोकॉल डावलून राजकारण म्हणून त्यावेळेस त्यांनी लोकांना रस्त्यावर आणलं, अनेकांना त्याच्यात कोविडची बाधाही झाली. पण त्याच्यानंतर मात्र कुठं काही हालचाल करताना दिसत नाही. आता मध्यंतरीच्या काळात चिंचपाड्याला जे स्थानिक संघटना आहेत त्यांच्या वतीनं हा विषय छेडला गेला, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि ह्या विषयावर अगदी ग्रॅव्हिटीनं गंभीरपणानं विषय घेऊन आंदोलन छेडण्याची तयारी त्या ठिकाणच्या स्थानिक संघटना साऱ्यांच्या सहकार्यानं करणार आहेत. आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी असणार आहोत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळावं म्हणून आमचं जे काही योगदान असेल ते निश्चितपणानं देऊन ते पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. करमाफीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असताना फक्त शासकीय 90% त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. प्रश्न किती गंभीर असू द्या, तो टाळण्यावर किंवा तो रेटून नेण्यावर शासनाचा या ठिकाणी भार असायचा. आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अंदाज समिती नाशिककडे दौऱ्याला गेली. त्या समितीचे चेअरमन अर्जुन खोतकरांचे जे स्वीय सहाय्यक आहेत, पीए आहेत, त्यांच्या रूम मध्ये 1,84,00,00,000 रोकड सापडली. पोलिसांनी रोकड जप्तही केली, पण कारवाई काय कशी? या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनचे जे मॅनेजर आहेत त्यांना कुत्र्यासारखं मारलं. आपण सगळ्यांनी ते दाखवलं, छापलं, आम्ही बघितलं, लोक हळहळ ही व्यक्त केली. संजय गायकवाडांवर कारवाई काय कशी? जितेंद्र आव्हाडांना मारायला थेट त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये गोपीचंद पडळकरांनी त्यांचे समर्थक गेले. जितेंद्र आव्हाड निघून गेले. त्यांचा कोणतरी केतन देसाई, केतन देशमुख म्हणून, नितीन देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे, त्याला अगदी धुधू धुतलं. कारवाई काय? मार खाणाऱ्यावरही तीच आणि मारणाऱ्यावरही तीच. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमीचे पत्ते लावताना भेटले. कारवाई काय? तर त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री केले. संजय शिरसाटांच्या घरामधली क्लिप आपण लोकांनी दाखवली. आम्ही तर काही क्लिपा काढायला किंवा बनवायला जात नाही. आपल्यापैकी जे ऍक्टिव्ह पत्रकार असतात ते अशा कुठनं तरी त्यांच्या रिसोर्सेस स्त्रोतांमार्फत शोधत असतात. 500 रुपयांच्या नोटांची बंडलं भरलेली बॅग त्या ठिकाणी दिसते. चर्चा झाली, कारवाई काय? पण काही गोष्टीवर हल्ली मुख्यमंत्री कारवाया करू धरलेल्या आहेत, करू लागलेल्या आहेत. दोनच विषय मी सांगतो, फार मागं मी जाणार नाही. मागं गेलो तर बीड परभणी मधली प्रकरण आपल्याला साऱ्यांना माहिती आहेतच. महादेव मुंडे असेल, संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असेल, पण त्या विषयावर मी जात नाही, आपला वेळही घेत नाही. मी फक्त कोल्हापुरापर्यंत जातो. त्या ठिकाणी नांदणी मठामधली जी हत्तीण आहे तिची 2 नावं आहेत, महादेवी आणि माधुरी. ही हत्तीण कोल्हापूर ते जामनगर 1100 किलोमीटरचा प्रवास करून अनंत अंबानींच्या वंतारामध्ये गेली. तिथं
ही कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस गेल्यानंतर लोकांचा इतका आक्रोश होता की लोकांनी पोलिसांच्या गाड्याही फोडल्या, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले, पण पुढचं काही थांबलं नाही. मात्र त्या ठिकाणी आपण बघत असालाच, राजू शेट्टींनी ज्या वेळेस आंदोलन छेडलं, पहाटे 5 वाजता त्या ठिकाणची आबालवृद्ध, मुलं बाळ, अगदी जखम म्हातारे, पुरुष महिला पहाटे 5 वाजता चालत निघाले आणि संपूर्ण रस्ता व्यापत 52 किलोमीटर चालत कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले. 8 वाजले असतील, साधारण 8-8:30च्या दरम्यान ते पोहोचले. काही जण 10:30 वाजेपर्यंत, पण ज्यांचा स्पीड कमी आहे ते पोहोचत होते. हे पोचल्यानंतर आणि लोकांचा त्या ठिकाणी मिळालेला प्रचंड पाठिंबा बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका एकदम बदलली. त्यांनी सांगितलं, शासन त्या माधुरी आणि महादेवी हत्तीनीची या ठिकाणी सुविधा करण्यासाठी डॉक्टरची व्यवस्था करेल, तिला रिहॅब सेंटर करेल. सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी ती हत्ती कोल्हापूरला आणली जाईल. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी वनताराची वकील मंडळी आणि नांदणी मठाची वकील मंडळी एकत्र बसले. सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडायची ते ठरलं आणि आता ती महादेवी हत्ती महाराष्ट्रामध्ये येईल हे जवळपास नक्की. मुख्यमंत्र्यांनी ऐकलं, पण कधी लोक हजारोच्या संख्येनं रस्त्यावर आली. चालायची कुवत नसतानाही 52 किलोमीटर इचलकरंजी ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस चालत आली त्यावेळेस. दुसरा विषय आहे दादरच्या कबूतरखान्याचा. आता कबूतरखान्यावर कार्यवाही करणारे पण हेच. आता तुमच्या माध्यमातून हल्ली कुठलीच गोष्ट बरी पण आणि वाईट पण सुटत नाही. घडली की काही सेकंदात ती गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकशाहीचा तिसरा स्तंभ असणारी तुम्ही मंडळी या ठिकाणी अतिशय निष्ठेनं पार पाडतात आणि त्याची दखलही घेतली जाते. पण 10-12 दिवस कबूतरखान्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जशी त्या माधुरी हत्तीनीची दखल घेतली नव्हती तशीच घेतली नाही. पण तिथं जैन समाज रस्त्यावर उतरला. मुख्यमंत्र्यांची भूमिका पुन्हा बदलली. त्यांनी तिथं निर्णय घेतला, शासन सुप्रीम कोर्टात जाईल पण कबुतरांना असे अन्न पाण्या वाचून मरायला सोडणार. आता हे होत असताना आमचे 72 लोकप्रतिनिधी एक वेगळं वातावरण संपूर्णता करायचा प्रयत्न करतात. अरे 10% लोक मागतात करात सवलत द्या, तुम्ही संपूर्ण लावलेला कर भरा, त्याच्यावर कमीत कमी 10% व्याज भरा, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 25%, 50%, 75% व्याज भरा सांगतात. आणि वातावरण असं केलं जातं की सारं पनवेल एकनाथ शिंदे साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतोय. ह्याला कुठेतरी छेद द्यावा आणि पनवेलकरांची मूळ भूमिका काय आहे ती आपल्या माध्यमातून, कारण आम्ही जाणार पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना द्यावं म्हणून नियोजन करतोय. शेवटी आमची भूमिका पनवेलकरांची, आमची म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य पनवेलकरांची भूमिका, त्यांचं मत, त्यांच्या व्यथा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या. आणि जशी दया त्यांना कबुतरांची आली, जशी कणव त्यांना हत्तीनीची आली, तशी पनवेलकर तर हाडामासाची रक्तामासाची माणसं आहेत, त्यांचीही कणव त्यांची दया त्यांना यावी. त्यांनी 15 वर्ष यांना आमदार दिलाय, 5 वर्ष महापालिका दिली, त्याच्या आधी नगरपालिका दिलेली होती. या साऱ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पनवेलकरांची भूमिका आपल्या माध्यमातून ऐकावी. आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या मार्फत पाठवणारच आहोत, पण त्यापेक्षाही रॅपिड आणि इफेक्टिव्ह तुमच्या माध्यमातून ती पोचली जाते, तर ती आपल्या माध्यमातून पोचावी. म्हणून पनवेलकरांना आम्ही आवाहन करतोय, किमान 8-10 हजार लोक पनवेलच्या रस्त्यावर उतरतील आणि जसे इचलकरंजी कोल्हापूरच्या लोकांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली
जैन मुनींच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, तशी त्यांना सत्ता देणाऱ्या, सत्तेसाठी आमदार देणाऱ्या पनवेलकरांची व्यथा वेदनाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी सकारात्मक घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील या अपेक्षेनं, या विश्वासानं आम्ही हा मोर्चा काढतोय. आपण जे विषय शैलेशजी सांगितले, अनेक विषय आहेत. पनवेल म्हणजे अनंत अडचणींचा डोंगर आहे असं म्हणायला हरकत नाही. टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयांना आम्ही हात घालणारच आहोत. पण विरोधात आम्ही जो उद्याचा मोर्चा आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी करतोय, त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय. त्या नवी मुंबईमध्ये जे आहे 2 रूम किचन आहे, 15वा फ्लोअर आहे, त्याचा टॅक्स आहे 5,122 रुपये. कलंबोलीमध्ये 12वा फ्लोअर आहे, त्याची किंमत 80ला, त्याचा टॅक्स आहे 7,705. त्यांनी जिन्यावर पण कर लावलाय. नवीन मुंबईमध्ये जिन्यावर कर लावलेला नाही. त्यांनी पार्किंगवर कर लावलेला आहे. नवीन मुंबईमध्ये कर लावलेला आहे. नवीन मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराला कर माफी आहे. ठाण्यामध्ये कर माफी आहे. मुंबईमध्ये कर माफी आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराची किंमत आहे 2 ते 2.5 कोटी. कलंबोलीमध्ये घरांना, पनवेलमध्ये किंमत आहे 10, 15, 20, 25, 30 लाखापर्यंत. आम्हाला कर माफी नाही, तिकडे कर माफी आहे. का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याला ते सगळं नगरपालिका महापालिका पाहिजे. अशा रीतीने हा जुलमी कर लावलेला आहे. 2018 पासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला ते लोक जुमानणार नाहीयेत. आता त्या शास्त्रीच्या मार्फत गाजर दाखवतात, ते एकी बाजूने शिंदेगड गाजर दाखवते का आम्ही माफ केला, एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावलेत तर लोकांना संभ्रमावस्थेत स्थिती ठेवली. त्यांनी जसं आपले लोक कर भरायला गेले, लोकांना वाटलं का करच माफी आहे, पण यांनी शास्त्रीचं जे गाजर दाखवले ते लोकांच्या समजण्या पलीकडे झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं तर ते भरलं का भरलं, त्यांना वाटलं करत माफी म्हण. अशा या जुलमी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे. आपण बहुसंख्येने आलात, तुमचा आभार. आणि आता माझे मित्र काही बोलतील. आजचा जेव्हा तुम्हाला बोलून पत्रकार परिषद घेण्याचं कारण की जो टॅक्सवर त्यांनी इंटरेस्ट लावलेला आहे, हा कसा लावलाय त्यांनी महानगरपालिकेने तो विचार केलेला नाही. सर्वात जे घरं असेल त्या घरांची मेजरमेंट न घेताना सुद्धा तो टॅक्स लावलेला आहे. आणि तो मेजरमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे याचाही त्याने विचार केलेला नाही. फक्त महानगरपालिकेला जो टॅक्स जमा करायचं आणि हा टॅक्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई ठाण्यासारख्या सुद्धा ठिकाणी कमी आहे. हा पनवेलमध्ये सर्वात जास्त टॅक्स लावलेला आहे. आणि ह्या टॅक्सला कमी करण्यासाठी त्यांनी एक लोकांना गाजर दाखवलं की हा गाजर असा आहे की आम्ही जो तुम्हाला 80-90% तुम्हाला टॅक्स कर माफ करतो शासकीय, हे चुकीचं आहे. तो मूळ टॅक्स असून त्याच्यावर आणखीन 10% बाकी ठेवलेलंच आहे. पण हे सगळे लोकांची, जनतेची फसवणूक आहे. आता आम्ही काही ठिकाणी बघितलं की आमचे जे काही घर आहेत लोकांची, त्यांचं मेजरमेंट न घेताना सर्रास टॅक्स लावलेला आहे. तर बिचारे ते कुठनं पैसे आणणार एवढे. ह्याच्याकरता आम्ही तो उद्याचा मोर्चा आम्ही महाविकास आघाडी आणि सर्व आमचे घटक पक्ष हे मिळून मोर्चाला आम्ही उद्याला 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही काढणार आहोत. तर तुमचं आम्हाला सहकार्य असं मिळेल, असंच राहावं ही आमची भावना आहे. न्यायिक बाजू काय आहे आणि ऍक्च्युली कॉर्पोरेशन काय करतंय. कॉर्पोरेशन ज्यावेळी 2016 ऑक्टोबर मध्ये स्थापन झाली त्यावेळी सगळे नोड खारघर, कामोठे, कलंबोली आणि न्यू पनवेल हे सिडकोने ऍडमिनिस्टर करत होते. टप्प्याटप्प्याने ते पुढं हँडओव्हर केले
आणि खारघर हा नोट 2022 डिसेंबरच्या आसपास हँडओव्हर केला. थोडक्यात महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ज्या कायद्यानुसार महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत हे सगळं मॉनिटर केलं जातं, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळी नवीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन तयार होते त्यानंतर त्याचं वार्षिक बजेट इस्टिमेट निघतं. त्यानंतर महासभेच्या अगोदर जी स्टँडिंग कमिटी आहे त्या बजेटचा अहवाल स्टडी करून किती टक्क्यानं आपण टॅक्स लावायचा हे ठरवायचं असतं. हे 2016-17 ज्यावेळी पहिलं इलेक्शन झालं 17 मध्ये त्यावेळी करायला पाहिजे होतं, पण यांनी अजिबात काय केलं नाही, झोपी गेले आणि 5 वर्ष त्यांनी बजेट नाही बनवलं. 5 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 2020च्या आसपास 5 वर्षाचं पाठीमागचं बजेट बनवलं. बजेट कशासाठी बनवतात की आपल्याला पुढच्या वर्षी किती खर्च करायचा आहे नगरपालिकेला, तर त्याप्रमाणे कर लावायचा असतो. यांनी ते काय नाही केलं, यांनी मोजमाप घेतली नाहीत प्रत्येक फ्लॅटची. ती जवळजवळ 2020-21च्या आसपास कंप्लीट झाली. 19ला जी महासभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी रेट ठरवले. ते रेट महाविकास आघाडीचे जे त्यावेळेचे सदस्य होते त्यांना मान्य नव्हते. नंतर 2021 मध्ये एक महासभा झाली, तिथं रेट फायनल झाले आणि मग फर्स्ट टाइम बिल आलं मे 2021. म्हणजे आपल्याला कर नियमाप्रमाणे 2021 नंतरच लावायला पाहिजे होता. 2016 ते 2021 पर्यंत टॅक्स जो लावलेला आहे हा नियम बाह्य आहे. जिथं तुम्ही खर्चच नाही केला, ज्यांनी तुम्ही त्याची जबाबदारीच नाही घेतली मॅनेजमेंटची, तर तुम्हाला कर कलेक्ट करायचा अधिकारच राहत नाही. म्हणून खारघर फेडरेशन, ज्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे आणि मी काँग्रेसचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आणि आमचे विकास आघाडीचे सगळे नेते मंडळींनी आम्ही कस लावून हायकोर्टात केस गेलो. हायकोर्टात आम्ही केस लूज केली, सुप्रीम कोर्टात केस झाली आणि एप्रिल 2024ला सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलाय की तुम्ही 2016 ते 31 मार्च 2021 पर्यंत टॅक्स भरू नका तुर्तास. इंटरिम निर्णय हे फेडरेशनसाठी होता. त्याच्यानंतर ज्यावेळी फायनल सुनावणी होईल 100% आम्हाला खात्री आहे की सुप्रीम कोर्टाचा जो इंटरिम निर्णय आहे तोच कायम राहणार आहे. हे पनवेल कॉर्पोरेशनला माहित आहे, म्हणून हे जे गाजर दाखवलेलं आहे शास्ती माफीचं, कारण त्यांना माहित आहे की काहीच कर मिळणार नाही 21 पर्यंत 100%. म्हणून कसं तरी लोकांना खोटं नाटक आणि सांगून की आम्ही शिंदे साहेबांनी हे केलेलं आहे, चीफ मिनिस्टर साहेबांनी हे केलेलं आहे, हे काही नाहीये. यांना माहित आहे की हे कर त्यांना कधीच वसूल नियमाप्रमाणे करता येणार नाही. म्हणूनच त्यांनी हे जे शास्तीचं काढलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कलम 141 या नियमाप्रमाणे ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय होतो तो केस लॉ बनतो. म्हणजे तो संपूर्ण जे फेडरेशनचे मेंबर आहेत आणि नाही आहेत तुम्ही सगळे, तुमच्या सोसायटीच्या फ्लॅटला पण तो लागू होणार. पनवेल कॉर्पोरेशन नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्यासाठी तो नियम लागू होणार. हा केस लॉ बनणार आहे. आणि हे गडबड का करतात की त्यांना माहित आहे ही शेवटची संधी आहे, कसं तरी पैसे लुबाडायचे हेच त्यांचं धोरण आहे. खोटं बोलतात आणि त्यांनी जे तुमच्या समोर मांडलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून मी जरा खोलात जाऊन तुम्हाला विश्लेषण केलं. नमस्कार. आतापर्यंत जे सहकार्य करत आलेला आहात तसंच सहकार्य ह्या बाबत देखील आपण कराल असा विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये
माझे सहकारी 2-2 मिनिटं बोलणार आहेत. त्याच्यानंतर आपण आपले काही प्रश्न असतील तर ते विचारावा अशी विनंती करतो. या. सर्वच राजकारण्यांचं असं झालेलं आहे की निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या मनाला वाटेल ते आमिष द्यायची मतदारांना आणि त्याच्यानंतर विसरून जायचं. जसं आपले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं होतं की 5 वर्ष मी जर आमदार झालो तर तुम्हाला महानगरपालिका झाल्यानंतर कर माफी देऊ. ते सोयीस्करपणे विसरले. आता विधानसभेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, ते आले होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्ती आम्ही लावणार नाही, आम्ही शास्ती माफी करतोय. म्हणजे एक आमदार बोलतोय, एक मुख्यमंत्री बोलतोय, तरीही या दोघांनाही बाजूला सारून आयुक्त निर्णय घेत आहेत की आम्ही तुम्हाला 90% शास्ती माफी करतोय. जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी माफ केली संपूर्ण, तिला तुम्ही अभय योजना कशी आणू शकता, हा पहिला मुद्दा आहे. आणि लोकांना सुद्धा आमचं या पत्रकार परिषदेच्या मार्फत आव्हान आहे की तुमचे राजकारणी तुम्हाला सातत्याने फसवतायत, सातत्याने तुमच्याशी खोटं बोलतायत. तुमच्या घरातलं लहान मूल खोटं बोललं तरी तुम्हाला राग येतो, परंतु तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री खोटे बोलतायत. आताचे मुख्यमंत्री बोलले होते की मी जवळपास 1200 करोड रुपये पनवेल महानगरपालिका नवीन आहे तिला देईल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही. या सर्वाचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी पनवेल मधल्या जनतेला दिलेलं आहे. आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या. तिथे आपल्याला या घोटाळ्या सरकारची पोलखोल तर करायचीच आहे, परंतु त्यांचा निषेध सुद्धा करायचा आहे. पनवेल तालुका प्रशासन समितीचा अध्यक्ष ऍडव्होकेट विजय गर्गे. आम्ही वारंवार ज्यावेळी आंदोलने काढले त्यावेळी आपण कव्हर केलेली आहेत ती आंदोलने, आणि आम्ही आंदोलन काढण्यापूर्वी काय करतोय की प्रत्येक नेत्याला जाऊन भेटल्यानंतर प्रत्येक नेता आणि प्रत्येक जो नगरसेवक आम्ही निवडून गेलेला आहे, जो आमच्या आता डोक्यावर बसलेला आहे आणि ज्यांनी तो मालमत्ता कराचा ठराव पास केला 48 आणि 24 त्या सर्व नगरसेवकांना पण आम्ही जाऊन भेटलेलो आहोत आणि त्यांना आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या होत्या. आमच्या मागण्या काय होत्या तर पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर ग्रामीण भागातला सांगतो मी, पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करा आणि पुढचा 6व्या वर्षापासूनचा जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करानुसार लावा. हे आम्ही मागणी ज्यावेळी करतो त्यावेळी आम्ही काही त्यांना प्रूफ सुद्धा देतो. असं करत नाही कारण आम्ही वकील आहोत, तर आम्ही एव्हिडन्स शिवाय काहीच गोष्टी करत नाही. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, प्रत्येक वेळी आमदार असो साहेब किंवा मुख्यमंत्री वगैरे सर्व त्यांना मी बेलापूरची एक घरपट्टी दिली. त्या बेलापूरच्या घरपट्टीचा टॅक्स आहे 451 रुपये, म्हणजे बेलापूर मध्ये 451 रुपये. दिव्याची दिली, दिव्यामध्ये आहे 381 रुपये. म्हणजे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आधी मालमत्ता कर ग्रामीण भागाच्या करानुसार घेतला जातोय, परंतु इथे असं झालंय की आम्ही वारंवार अर्ज देऊन अर्जच नाही दिले. त्यासाठी आपण 10,000 लोकांचा मोर्चा काढला होता. 10,000 लोकांची मागणीसाठी लोक उतरली होती आणि ह्या सगळ्या लोकांना त्यांनी डावलून यांना कोणी मागणी केली की शास्ती माफ करा. शास्ती म्हणजे काय? शास्ती म्हणजे दंड माफ करा. दंड माफ करा आमचा प्रश्नच नव्हता. दंड जर माफ करता असेल तर पहिल्याच आंदोलनामध्ये आम्हाला आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही दंड माफ करतो. आमची ती मागणीच नव्हती. ही मागण्यांची मान्य होत नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा लेटर दिले होते आणि आम्ही विजय नाटा साहेबांना सुद्धा एक लेटर दिला होता. विजय नाटा साहेबांनी हे आमचा मुद्दा पटलाय. त्यानंतर त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री साहेबांनी एक लेटर तयार करून पाठवलं. विजय नाटा साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना एक लेटर दिलं आणि लेटर मध्ये लिहिला विषय काय होता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट 23 ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील 6 गावातील प्रकल्पग्रस्त मालमत्ता धारकांचा पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करून पुढील 6 वर्षापासून मालमत्ता कराचा दर 2016 पूर्वी अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत कराच्या दराप्रमाणे आकारण्यात यावा. आणि ही मागणी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे.
असं नाही आम्ही बोलत, एव्हिडन्स शिवाय काहीच नाही. मुख्यमंत्री साहेबांनी ती मागणी केली आणि त्यांनी काय लिहिले बघा. सोबत पनवेल तालुका पर्यटन समिती यांनी आपला दिलेले निवेदन जोडले आहे. सदर सर्व गावे सन 2016 पूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र तेव्हापासून महानगरपालिकेने सदर गावांना कोणताही विशेष सुविधा पुरवल्या नाहीत. मात्र कर आकारणी शहराच्या मालमत्तेप्रमाणे केलेली आहे. ही बाब अन्यायकारक आहे असे कोण बोलतोय? मुख्यमंत्री साहेब बोलतात. वरील कारणामुळे सदर गावांची 5 वर्षाची कर आकारणी रद्द करण्यात यावी व तदनंतर ग्रामपंचायत कालात ज्या दराने कर आकारणी केली जात होती त्याच दराने कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी आहे. अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री साहेब काय बोलतात बघा. अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्थांचे म्हणणे एक प्रथम दर्शनीय रास्त वाटतं. म्हणजे आम्ही जी मागणी केली ती बरोबर आहे, त्याला कारण पुरायचं. नवी मुंबई महानगरपालिकेत देखील गावठाणातील अधिकृत दरावर सवलतीच्या दराने आकारणी केली जाते. कोणत्याही नवीन सुविधा न पुरवता आकारणी करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे सदर सर्व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिलासा देण्यात यावी. आयुक्त महानगरपालिका पनवेल आदेश करावे. म्हणजे कोणी सांगितलं हे? मुख्यमंत्री साहेबांनी. आणि इथे काय होतोय? मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांनी हे करतोय डावलून फक्त शास्ती माफ करणे. आम्हाला जर शास्ती माफ करायचे पहिल्याच आंदोलनामध्ये शास्ती माफ दिली, आमचा शास्ती माफ हा विषय नव्हता. मुख्यमंत्री साहेबांना समजतो का आमचं इकडे काय चाललंय ते आणि काय आमची परिस्थिती आहे आणि काय आमची मागणी हे समजतो. पण आमच्या आमदार साहेबांना समजत ना, हीच मोठी खंत वाटतोय. 10,000 लोकांनी निघाली मोर्चाला. याने किती लोकांनी दिले असे अर्ज की शास्ती माफ करून किती लोकांनी दिले ते दाखव. 10,000च्या वरती त्यांच्याकडे लेटर आले असतील तर आम्ही मान्य करू. पण 10,000 लोक त्याची मागणी देतात आणि त्यांना तुम्ही डावलून तुम्हीच मालमत्ता करता, ठराव पास करता, कोणताही अभ्यास न करता. आणि तुम्हीच सांगता शास्ती म्हणजे काय माफ केली? 90% शास्ती माफ केली, तर 10% व्याजाने ते आपल्याकडून रक्कम वसूल करतात. हे माझी मागणी आहे की उद्यानं सर्व ग्रामस्थांना माझी मागणी आहे की सर्व ग्रामस्थांनी उद्या महिला पुरुष तरुण सर्वांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे एवढी विनंती करून मी थांबतो. विमानतळाशी त्यांनी कलर देखील लावलेले आहे. मगाशी या साहेबांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या पत्राची देखील दखल घेतली जात नसेल तर महाविकास आघाडीची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण की नुसती आंदोलन मोर्चा काढून पनवेलकरांना दिलासा मिळणार नाही. त्यांच्या पूर्ण प्रकारे ब्रेन वॉश करून बऱ्याच जणांनी हा मालमत्ता कर किंवा जी शास्ती माफ करून टॅक्स भरलेला देखील बऱ्यापैकी आहे. नेमकी भूमिका काय असणार आहे? आक्रमक पवित्रा जर घेतला किंवा असं काही आंदोलन किंवा एक निषेध करता आला तर हा कसं आणि भूमिपत्र म्हणून आपण सगळे कसं बघताय की या दिबा पाटलांच्या नावाकडे आज एवढा नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी आले होते आणि कोणत्या प्रकारचा भर शब्द आणि सुदाम पाटील साहेबांनी पण याबाबत प्रतिक्रिया आम्हाला दिली होती. तसं या सगळ्या हे 2 विषय जिव्हाळ्याचे पनवेल करायचे आहेत. त्या ठिकाणी महाराष्ट्राने नवनिर्माण सेनेचे युगेशिले हे देखील आता बसले त्यांच्या मुद्दाम नाव घेतो कारण की करकट्ट्याचे आंदोलन लोक करतात पण शास्ती माफी किंवा महापालिका जे जिव्हाळ्याचे विषय त्यासाठी देखील आक्रमक भूमिका आपण जर सगळ्यांनी घेतला तर कुठेतरी हा प्रश्न शासन दरम्यान त्याची कुठेतरी चर्चा तरी व्हावी आपण आजची परिषद पत्रकार परिषद ही एक्सक्लुझिव्हली जे आंदोलन छेडलंय त्या संदर्भात घेतली. पण आपण जो विषय काढला तो साऱ्याच पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं हे केवळ भूमिपुत्रांचं मागणं नाहीये. ते भूमिपुत्रांचं तर आग्रही मागणं आहेच, पण त्यासोबत या पनवेल परिसरामध्ये राहणाऱ्या, ठाणे परिसरात राहणाऱ्या, अगदी पालघर परिसरामध्ये राहणाऱ्या, मुंबई मधल्या ही जे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत अशा साऱ्यांचंच म्हणणं आहे की या विमानतळाला माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. पण ह्या लोकांच्या कहनी और कथनी में खूप फरक आहे याचे आपल्याला दाखले वारंवार मिळत आहेत. आपण बघितलं असेल की डंका वाजवतात की आम्ही त्यासाठी मोर्चे काढतो, आंदोलन करतो. खरं तर उद्धव ठाकरे साहेब सत्तेत असताना कोविडला सारे प्रोटोकॉल डावलून राजकारण म्हणून त्यावेळेस त्यांनी लोकांना रस्त्यावर आणलं. अनेकांना त्याच्यात कोविडची बाधाही झाली. पण त्याच्यानंतर मात्र कुठं काही हालचाल करताना दिसत नाही. आता मध्यंतरीच्या काळात चिंचपाड्याला जे स्थानिक संघटना आहेत त्यांच्या वतीनं हा विषय छेडला गेला, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि ह्या विषयावर
अगदी ग्रॅव्हिटीनं गंभीरपणानं विषय घेऊन आंदोलन छेडण्याची तयारी त्या ठिकाणच्या स्थानिक संघटना साऱ्यांच्या सहकार्यानं करणार आहेत. आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी असणार आहोत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळावं म्हणून आमचं जे काही योगदान असेल ते निश्चितपणानं देऊन ते पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. करमाफीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असताना फक्त शासकीय ही 90% त्यावर कुठलीही कारवाई करत नाही. प्रश्न किती गंभीर असू द्या, तो टाळण्यावर किंवा तो रेटून नेण्यावर शासनाचा या ठिकाणी भार असायचा. आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अंदाज समिती नाशिककडे दौऱ्याला गेली. त्या समितीचे चेअरमन अर्जुन खोतकरांचे जे स्वीय सहाय्यक आहेत पीए आहेत त्यांच्या रूम मध्ये 1,84,00,00,000 रोकड सापडली. पोलिसांनी रोकड जप्तही केली पण कारवाई काय कशी. या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनचे जे मॅनेजर आहेत त्यांना कुत्र्यासारखं मारलं. आपण सगळ्यांनी ते दाखवलं, छापलं, आम्ही बघितलं, लोक हळहळही व्यक्त केली. संजय गायकवाडांवर कारवाई काय कशी. जितेंद्र आव्हाडांना मारायला थेट त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये गोपीचंद पडळकरांनी त्यांचे समर्थक गेले. जितेंद्र आव्हाड निघून गेले. त्यांचा कोणतरी केतन देशमुख म्हणून नितीन देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे त्याला अगदी धुधू धुतलं. कारवाई काय, मार खाणाऱ्यावरही तीच आणि मारणाऱ्यावरही तीच. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमीचे पत्ते लावताना भेटले. कारवाई काय तर त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री केले. संजय शिरसाटांच्या घरामधली क्लिप आपण लोकांनी दाखवली. आम्ही तर काही क्लिपा काढायला किंवा बनवायला जात नाही. आपल्यापैकी जे ऍक्टिव्ह पत्रकार असतात त्या अशा कुठनं तरी त्यांच्या रिसोर्सेस स्त्रोतांमार्फत शोधत असतात. 500 रुपयांच्या नोटांची बंडलं भरलेली बॅग त्या ठिकाणी दिसते. चर्चा झाली, कारवाई काय. पण काही गोष्टीवर हल्ली मुख्यमंत्री कारवाया करू धरलेल्या आहेत, करू लागलेल्या. दोनच विषय मी सांगतो, फार मागं मी जाणार नाही. मागं गेलो तर बीड परभणी मधली प्रकरण आपल्याला साऱ्यांना माहिती आहेतच. महादेव मुंडे असेल, संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असेल, पण त्या विषयावर मी जात नाही, आपला वेळही घेत नाही. मी फक्त कोल्हापुरापर्यंत जातो. त्या ठिकाणी नांदणी मठामधली जी हत्तीण आहे तिची 2 नावं आहेत, महादेवी आणि माधुरी. ही हत्तीण कोल्हापूर ते जामनगर 1100 किलोमीटरचा प्रवास करून अनंत अंबानींच्या वंतारामध्ये गेली. तिथं ही कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस गेल्यानंतर लोकांचा इतका आक्रोश होता की लोकांनी पोलिसांच्या गाड्याही फोडल्या, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. पण पुढचं काही थांबलं नाही. मात्र त्या ठिकाणी आपण बघत असालाच राजू शेट्टींनी ज्या वेळेस आंदोलन छेडलं, पहाटे 5 वाजता त्या ठिकाणची आबालवृद्ध, मुलं बाळ, अगदी जखम म्हातारे, पुरुष महिला पहाटे 5 वाजता चालत निघाले आणि संपूर्ण रस्ता व्यापत 52 किलोमीटर चालत कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले. 8 वाजले असतील साधारण, 8-8:30च्या दरम्यान ते पोहोचले. काही जण 10:30 वाजेपर्यंत पण ज्यांचा स्पीड कमी आहे ते पोहोचत होते. हे पोचल्यानंतर आणि लोकांचा त्या ठिकाणी मिळालेला प्रचंड पाठिंबा बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका एकदम बदलली. त्यांनी सांगितलं शासन त्या माधुरी आणि महादेवी हत्तीणीची या ठिकाणी सुविधा करण्यासाठी डॉक्टरची व्यवस्था करेल, तिला रिहॅब सेंटर करेल. सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी ती हत्तीण कोल्हापूरला आणली जाईल. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी वनताराची वकील मंडळी आणि नांदणी मठाची वकील मंडळी एकत्र बसले सुप्रीम कोर्टात. काय बाजू मांडायची
ते ठरलं आणि आता ती महादेवी हत्ती महाराष्ट्रामध्ये येईल हे जवळपास नक्की. मुख्यमंत्र्यांनी ऐकलं, पण कधी लोक हजारोच्या संख्येनं रस्त्यावर आली, चालायची कुवत नसतानाही 52 किलोमीटर इचलकरंजी ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस चालत आली त्यावेळेस नाही. दुसरा विषय आहे दादरच्या कबूतरखान्याचा. आता कबूतरखान्यावर कार्यवाही करणारे पण हेच. आता तुमच्या माध्यमातून हल्ली कुठलीच गोष्ट बरी पण आणि वाईट पण सुटत नाही. घडली की काही सेकंदात ती गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकशाहीचा तिसरा स्तंभ असणारी तुम्ही मंडळी या ठिकाणी अतिशय निष्ठेनं पार पाडतात आणि त्याची दखलही घेतली जाते. पण 10-12 दिवस कबूतरखान्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जशी त्या माधुरी हत्तीनीची दखल घेतली नव्हती तशीच घेतली नाही. पण तिथं जैन समाज रस्त्यावर उतरला, मुख्यमंत्र्यांची भूमिका पुन्हा बदलली. त्यांनी तिथं निर्णय घेतला, शासन सुप्रीम कोर्टात जाईल पण कबुतरांना असे अन्न पाण्या वाचून मरायला सोडणार. आता हे होत असताना आमचे 72 लोकप्रतिनिधी एक वेगळं वातावरण संपूर्णता करायचा प्रयत्न करतात. अरे 10% लोक मागतात करात सवलत द्या, तुम्ही संपूर्ण लावलेला कर भरा, त्याच्यावर कमीत कमी 10% व्याज भरा, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 25%, 50%, 75% व्याज भरा सांगतात. आणि वातावरण असं केलं जातं की सारं पनवेल एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतोय. ह्याला कुठेतरी छेद द्यावा आणि पनवेलकरांची मूळ भूमिका काय आहे ती आपल्या माध्यमातून, कारण आम्ही जाणार पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना द्यावं म्हणून नियोजन करतोय. शेवटी आमची भूमिका पनवेलकरांची, आमची म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य पनवेलकरांची भूमिका, त्यांचं मत, त्यांच्या व्यथा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या. आणि जशी दया त्यांना कबुतरांची आली, जशी कणव त्यांना हत्तीनीची आली, तशी पनवेलकर तर हाडामासाची रक्तामासाची माणसं आहेत, त्यांचीही कणव त्यांची दया त्यांना यावी. त्यांनी 15 वर्ष यांना आमदार दिलाय, 5 वर्ष महापालिका दिली, त्याच्या आधी नगरपालिका दिलेली होती. या साऱ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पनवेलकरांची भूमिका आपल्या माध्यमातून ऐकावी. आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या मार्फत पाठवणारच आहोत, पण त्यापेक्षाही रॅपिड आणि इफेक्टिव्ह तुमच्या माध्यमातून ती पोचली जाते, तर ती आपल्या माध्यमातून पोचावी. म्हणून पनवेलकरांना आम्ही आवाहन करतोय, किमान 8-10 हजार लोक पनवेलच्या रस्त्यावर उतरतील आणि जसे इचलकरंजी कोल्हापूरच्या लोकांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, जैन मुनींच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, तशी त्यांना सत्ता देणाऱ्या, सत्तेसाठी आमदार देणाऱ्या पनवेलकरांची व्यथा वेदनाही मुख्यमंत्री त्या ठिकाणी सकारात्मक घेतील आणि आम्हाला न्याय मिळवून देतील. या अपेक्षेनं, या विश्वासानं आम्ही हा मोर्चा काढतोय. आपण जे विषय शैलेशजी सांगितले, अनेक विषय आहेत. पनवेल म्हणजे अनंत अडचणींचा डोंगर आहे असं म्हणायला हरकत नाही. टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयांना आम्ही हात घालणारच आहोत.